आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती आहे, तशीच उपसमिती ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आली आहे। बरं झालं सरकारने आता मायक्रो ओबीसी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठीही उपसमित्या स्थापन करा असा खोचक सल्ला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला। जरांगे पाटील म्हणाले की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी मध्ये जाईल, तर औंध संस्थांचा गॅझेटियर नंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल। आता हे गॅझेटियर लागू झाल्याने समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली। शासनाच्या मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरवर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत आहे। आपल्याला काहीच मिळाले नाही अशी बोंब कोणीही मारू नये असा टोला त्यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांना लगावला। अभ्यासकांना मुंबईत बोलावले होते, मात्र आता त्यांना बोलवणार नाही, मी माझाच निर्णय घेणार आहे। ते केवळ टीव्हीवर बोलायला पुढे असता आज तुम्ही टीका करत आहात। आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही असा सवालही त्यांनी अभ्यासकांना उपस्थित केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। याविषयी विचारलं असता जरांगे म्हणाले की राऊत आणि शिंदे यांच्यावर राजकीय टीका आहे। मला जर फडणवीस यांना अडचणीत आणायचं असते तर थेट वर्षा बंगल्यावर गेलो असतो। मी केवळ समाजासाठी तेथे गेलो, मला कोणत्याही राजकीय पक्षाशी देणे घेणे नाही। मी कशाला कोणाला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू देऊ असंही त्यांनी नमूद केलं। मराठवाड्यात नवीन नोंदणी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास काही अधिकारी टाळाटाळ करीत असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी याविषयी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना बोलल्याचं सांगितलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।